हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 5चा जो 6th लेसन आहे अँगल्स, तो आपण आज बघणार आहे. तर त्याची थोडीशी रिव्हिजन करून घेऊ. जे तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये बघितलं की ह्या अँगलला काय म्हणतात, राईट अँगल. ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल कसा असतो, तो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो, तो असतो ॲक्यूट अँगल. आणि जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो तो काय असतो, ऑब्ट्यूज अँगल. तर हे तुम्ही आत्तापर्यंत फक्त हे तुम्ही अँगल्स ड्रॉ केले, पण आता ह्याची नावं कशी लिहायची. या अँगल्सला नावं आहेत, नाव असतं आणि ते नाव कसं असतं, त्यातलं व्हर्टेक्स कुठलं आहे आणि आर्म्स कुठले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, हा जो बी आहे हा त्याचा व्हर्टेक्स आहे. म्हणजे अँगलच्या ह्या दोन लाईन किंवा दोन आर्म जेव्हा एकामध्ये दोघा एकमेकांना मिळतात तेव्हा हा काय तयार होतो, पॉईंट. याला व्हर्टेक्स म्हणतात आणि ह्याला नाव दिलं आहे बी. आणि मग अँगलचं नाव तुम्ही कसं घेणार, अँगल ABC किंवा अँगल CBA. पण जे हे व्हर्टेक्स म्हणजे हा जो अँगल जिथे आलेला आहे तो फक्त तुमचं मध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही CAB नाही म्हणू शकत, तुम्ही एक तर CBA किंवा ABC असंच नाव द्यायचं आहे अँगलला. आणि अँगलचं साईन बघा इथे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. लिहिताना कसं लिहायचं, अँगल ABC किंवा ऑर अँगल CBA. व्हर्टेक्स जो आहे तो कायम मध्ये आला पाहिजे अँगलचं नाव लिहिताना. तर आता प्रॅक्टिस सेट 24 आपण प्रॉब्लेम सेट 24 आपण सॉल्व करूयात. एकदम छोटासा आहे, पटकन होऊन जाईल. इथे बघा डायग्रॅम दिलेली आहे PQR. सो अँगल, इथे नेम ऑफ द अँगल काय दिलं आहे बघा, PQR ऑर RQP. दोन्हीकडे बघा क्यू मध्ये झालेला आहे. म्हणजे जो इथे अँगल जो इथे तयार झाला आहे तो व्हर्टेक्स, तो जो आहे व्हर्टेक्स क्यू, तो कायम तुमचा मध्ये आला पाहिजे, अँगलच्या नावाच्या मध्ये आला पाहिजे. मग इथे व्हर्टेक्स कुठला आहे, क्यू. आणि आर्म्स ऑफ द अँगल्स कुठले आहेत, PQ आणि QR. तसं आता खालच्या लाईनमध्ये बघा, सेकंड जे आहे अँगल काय येईल इथे, अँगल NML और कुठला येईल, LMN. अँगल LMN. व्हर्टेक्स कुठला आहे इथे, M. आणि आर्म्स कुठले आहेत, LM अँड NM. दोन आर्म्स आहेत. पुढे बघा, पुढे कुठल्या अँगलचं नाव दिलेलं आहे, अँगल SUT. सो आपण हे कसं लिहिणार आहे, अँगल SUT और अँगल कुठला येईल, TUS. आणि त्याचा व्हर्टेक्स कुठला आहे, U. आणि आर्म्स काय येणार आहेत, SU अँड TU. सो इथे लिहून घेऊ, SU अँड TU. झालं. इथे प्रॅक्टिस सेट 24 आपला संपला आहे. पण तरी आपण पुढचा एक टॉपिक कवर करूयात आणि मग हे संपवूयात. पुढे बघा, हे प्रोटेक्टर आहे जे तुम्ही आत्तापर्यंत यूज केलं नाही आहे, पण आता ह्या वर्षी तुम्हाला या वर्षीपासून पुढे कायम हे लागणार आहे. तर हे प्रोटेक्टर कसं यूज करायचं, तर हे अँगल्स काढायला आपल्याला मदत करणार आहे. म्हणजे तुम्हाला जर अँगल्स कुठला काढायचा असेल, आता इथे बघा बुकमध्ये तुमचा अँगल इथे दिलेला आहे. अँगल किती दिलेला आहे, ह्याचा माप कसं दिलेलं आहे, 70 डिग्री. हे जर छोटा पॉईंट 70च्या वरती जो छोटा गोल आहे, डॉट आहे, सर्कल, त्याला काय म्हणणार आहे, डिग्री. तो कशाचा सिम्बॉल आहे, तो डिग्रीचा. म्हणजे जेव्हा तुम्ही ही लाईन काढा, समजा तुम्ही ही BC ही लाईन काढली, तर त्या BCच्या लाईनवर तुम्ही बरोबर हे जे प्रोटेक्टर आहे ते बरोबर त्या व्हर्टेक्सच्या पॉईंटवर ठेवायचे. आणि लाईन जी या साईडला आहे इथपासून डिग्री मोजायला सुरुवात करायची. म्हणजे इथपासून काय होणार आहे, पहिली डिग्री काय होणार आहे, 0. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. तर बरोबर इथे बघा, इथे 70 डिग्री अँगल काढून दिला आहे. ठीक आहे. तर तसाच आपण आता इथे प्रॉब्लेम सेट 25 पण इथे आपण कंप्लीट करू. तर इथे बघा 25मध्ये हे तुम्हाला अँगल दिलेले आहेत, तुम्हाला मेजर करायचे आहेत. मेजर द अँगल्स गिवन बिलो अँड राईट द मेजर इन द गिवन बॉक्सेस. हे मेजर करायचे आहेत. आता मेजर करायचे आहेत म्हणजे हा बघा प्रोटेक्टर घ्या सगळ्यांनी, आणि इथे या पॉईंटवर बरोबर तुमचं प्रोटेक्टर आलं पाहिजे व्हर्टेक्सवर, आणि ही लाईन इथे बरोबर इथे आली पाहिजे. तर हे असं केल्यावर जेव्हा तुम्ही मेजर करता तेव्हा इथे बघा 0, 10, 20, 30, 40. कितीवर लाईन जाते ही, 40वर. म्हणजे हा अँगल किती डिग्रीचा आहे, 40 डिग्रीचा. त्याच्यानंतर हा अँगल कसा मेजर करणार, तुम्ही इथे थोडंसं बुक तुमचं असं करा आणि या पॉईंटवर आणि या लाईनवर बरोबर तुमचा इथे प्रोटेक्टर आलं पाहिजे, ही लाईन इथे. आणि मग इथून मेजर करायला सुरुवात करायची. ज्या साईडला लाईन असते तिथून मेजर करायला सुरुवात करायची, इकडून नाही. लाईन तुमची इकडे गेली आहे का, नाही, या साईडला तुमची लाईन गेली. सो इथून मेजर करायला सुरुवात करायची. चला, हे असं प्रोटेक्टर ठेवल्यावर अँगल आपला बघा कुठे येतो आहे, बरोबर इथून आपण जर मेजर केलं तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110 आणि 120च्या मध्ये येतो आहे. म्हणजे तो कुठला अँगल झाला, 115. सो इथे लिहून घ्या 115 डिग्री. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तर कळतोच, ते मोजायची गरज नाही. 90 डिग्री अँगल आहे बघा. इथे असं प्रोटेक्टर ठेवल्यावर कुठे येतं, इथे बरोबर
90वर येते. सो हा 90 डिग्री लिहून घ्या. आता हा अँगल एकदा मेजर करूयात. इथे जर आपण ठेवलं हे प्रोटेक्टर या लाईनवर तर हा अँगल कुठला येतोय बघा. तर आपण इथून मोजायला सुरुवात करणार आहे. सो कुठला अँगल दिसतोय हा, इथे 80 येत आहे. म्हणजेच बघा ह्या लाईनवर बरोबर इथे आडवी लाईन इथे जाते आहे आणि वर्टेक्सवर आपण ह्या प्रोटेक्टरचा मिडल पॉईंट ठेवला आहे. सो कुठून मोजायला सुरुवात करायची, इथपासून. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 85 म्हणजे काय येतोय हा अँगल 85 डिग्री. आपला प्रॅक्टिस सेट 25 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता 26मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअल अँगल ड्रॉ करायचा आहे. तो कसा करेल त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. थँक्यू.